नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग आजची रेसिपी कुठली आहे ते बघूया। तर मंडळी, आजची रेसिपी बघा, पावसामध्ये ह्या प्रकारचे वाल जमिनीमध्ये उगून आलेले असतात। तर हे किती मोठे मोठे झालेले आहेत इथे मी तुम्हाला जवळून दाखवते। तर जेव्हा वालाचे शेंगा काढून झाल्यानंतर म्हणजे ओले वाल जेव्हा येतात शेतामध्ये तेव्हा ओल्या शेंगा तर विकल्या जातातच, पण नंतर वालाचं बी ठेवण्यासाठी कडधान्य म्हणून वापरतो आपण। तर त्यासाठी वाळलेल्या शेंगा ह्या नंतर हिरव्या शेंगा काढून झाल्यानंतर त्या झाडाला ठेवल्या जातात, नंतर त्या काढल्या जातात। तर काही शेंगा या फुटतात आणि जमिनीमध्ये पडतात। तर एक दोन पहिले पाऊस झाले की ह्या प्रकारचे असे हे वाल उगवून येतात। तर ह्या वालाची भाजी अतिशय स्वादिष्ट लागते। इथे ही खूप फेमस भाजी आहे कोकणामध्ये। सुरुवातीचे हे उगलेले वाल या पद्धतीने मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये विकायला असतात। पाऊस सुरू झाल्याबरोबरच ही भाजी यायला लागते। तर मंडळी, ही भाजी अतिशय बनवायलाही सोपी आहे, स्वादिष्ट खूप आहे। तर फक्त आपल्याला हे असे मागचे मुळं काढून टाकायचे, बाकी या संपूर्ण कोवळ्या देठांचा आपल्याला वापर करायचा आहे। या पद्धतीने आपल्याला ही भाजी साफ करून घ्यायची आहे। अगोदर हे घेतल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, व्यवस्थित सुकवले आणि या पद्धतीने मी ह्याला आता साफ करून घेणार आहे। तर हे बघा, वाल व्यवस्थित आपला साफ झालेला आहे। या पद्धतीने मुळं काढून आणि आपण ह्या कोवळे याचे देठ सुद्धा आपण घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यामुळे आता आपल्याला ही भाजी धुवायची गरज नाही। भाजी कापण्याच्या आधी, साफ करण्याच्या आधी आपण धुवून घ्यायची आहे, त्यामुळे त्यातले घटक जात नाहीत। तर आता भाजी साफ झालेली आहे। एक मीडियम साईजचा कांदा मला इथे घ्यायचा आहे। कांदा बारीक कापून झालेला आहे। थोडंसं घेतलेलं आहे मी लसूण। अगदी 1.5 टीस्पून मी तेल घातलेलं आहे। खूप जास्त तेल आपल्याला या भाजीला घालायची गरज नाही। खूपच जास्त प्रमाणामध्ये भाजी असेल तुमची 2 टीस्पून तेल फक्त तुम्ही घालू शकता, त्यापेक्षा जास्त तेल घालण्याची गरज नाही। ही भाजी ज्या पद्धतीने मी बनवते त्या पद्धतीने नक्की बनवून बघा। ओल्या वालाची ही भाजी अतिशय स्वादिष्ट लागते। फार ह्याला मसाले घालण्याची गरज पडत नाही। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे। कांदा घालायचा आहे। कांद्यानंतर आता आपण लसूण घालतोय, कारण सुरुवातीलाच लसूण टाकला तर तो जळून जातो। मीडियम गॅसवर आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तेलाचं प्रमाण कमी आहे, कांदा आपला लवकर व्हायला पाहिजे। थोडंसं चिमटीभर मी मीठ घातलेलं आहे। मीडियम गॅसवरती मी कांदा हा चांगला परतून घेतलेला आहे। थोडंसं मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन आपल्या तेलामध्ये परतला जातो, म्हणून थोडंसं मी मीठ घातलेलं आहे। आता थोडंसं घालायचं आहे हिंग, अगदी चिमटीभर। अर्धा टीस्पून पेक्षा कमी घेतलेली आहे हळद। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। हळद, हिंग आणि तिखट घातल्यानंतर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। गॅस मिडियमच आहे। साफ करून घेतलेले ओले वाल आपल्याला घालायचे आहेत। मीठ आपण कांद्यामध्ये पण घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आपल्याला इथे व्यवस्थित घालायचं आहे। भाजी व्यवस्थित आपली परतून झालेली आहे। आता घालायचं आहे चवीपुरतं मीठ। ओलं खोबरं मात्र या भाजीला आवर्जून घाला। तुम्हाला काही पथ्य असल्यास किंवा आवडत नसेल तर वेगळी गोष्ट आहे, पण ओलं खोबऱ्याने या भाजीची चव अतिशय छान येते। ओलं खोबरं घालून हार्डली आपल्याला फक्त 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। ओल्या खोबऱ्याने या भाजीची चव खरंच खूप छान होते, नक्की करून बघा। पाऊस सुरू झाला की पहिल्याच पावसामध्ये हे शेतामध्ये पडलेले वाल उगवून येतात। तर या वालाची भाजी अतिशय स्वादिष्ट होते, नक्की करून बघा। 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होते। मंडळी, भाजी इथे आपली तयार झालेली आहे। ओल्या कोवळ्या वालांची ही भाजी आपली तयार झालेली आहे। या पद्धतीने नक्की करून बघा। आजची ओल्या वालांची
हिरवी भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.